हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या या प्रेमरंग चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. नक्कीच आपल्या प्रेमरंग चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या भागाकडे वळूया. रुद्र ऑफिसला निघून गेलेला होता. त्याची ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती. तो त्याची महत्त्वाची मीटिंग अटेंड करून घरी परत येतो, कारण त्याला संध्याकाळी लंडनला जायचं होतं. अनन्यासुद्धा दुपारची कामे आवरून रूममध्ये पुस्तक वाचत बसलेली होती. तेवढ्यात रुद्र रूममध्ये येतो. रुद्र रूममध्ये आलेल्याची चाहूल तिला लागलेली होती, पण ती मुद्दामच रुद्रकडे बघत नाही. ती बेडवरती बसून पुस्तक वाचत होती. रुद्र रूममध्ये येऊन त्याची बॅग टेबलवरती ठेवतो आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो. तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याची बॅग भरू लागतो. बॅग भरण्यासाठी तो मोकळी बॅग बेडवरती ठेवतो, तर कपाटामध्ये कपडे काढून त्यामध्ये भरू लागतो. तो त्याची बॅग भरतो. अजून खरं तर त्याला जायला थोडा उशीरच होता. तो त्याची बॅग वगैरे भरून एकदा अनन्याकडे बघतो. इकडे अनन्या मात्र पुस्तकांमध्येच बघत होती. कदाचित तिने त्याच्याकडे लक्ष दिलेलेच नव्हते. थोड्या वेळाने अनन्या बाहेर जाते आणि काही वेळाने परत ती रूममध्ये येते. पण आता मात्र तिच्या हातामध्ये जेवणाचे ताट होते. इकडे रुद्र बेडवरती बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी त्याचं काम करत होता. लंडनला जाण्याच्या संबंधितच काहीतरी त्याचं काम सुरू होतं. अनन्या रुद्रच्या समोर जेवणाचे ताट पकडते. रुद्र तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागतो. जेवून घ्या. सकाळी फक्त नाश्ता करून गेला होता. ऑफिसमध्ये सुद्धा जेवला नसाल आणि आतासुद्धा बाहेर जात आहात. अनन्याने खास रुद्रासाठी दुपारचे जेवण बनवलेले होते. सगळे काही रुद्राच्या आवडीचे पदार्थ होते. म्हणजेच रुद्राला झुणका, भाकरी, डाळीची आमटी, ठेचा हे सगळं काही आवडत होतं, म्हणून अनन्याने परत एकदा त्याच्या आवडीचं जेवण बनवलेलं होतं. रुद्रचे जेवणाच्या ताटाकडे लक्ष जाते तर त्याला लगेचच समजते की हे सगळं काही जेवण, हा सगळा खास मेनू अनन्याने त्याच्यासाठीच बनवलेला आहे. त्यालासुद्धा खूप भूक लागलेली होती. कामाच्या व्यापामध्ये त्याचे जेवणाकडे दुर्लक्ष होत होते, पण अनन्याला मात्र सगळं काही माहिती होतं. घ्या ना, माझ्याकडे काय बघत आहात? रुद्र फक्त बघतोय हे बघून अनन्या परत रुद्रला विचारांमध्ये हरवलेलं बघून बोलते. रुद्र काहीच न बोलता हातामध्ये ताट घेतो, मांडीवरचा लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि तो जेवू लागतो. अनन्या त्याला पाण्याचा ग्लास भरून देते आणि तिथेच सोफ्यावरती पुस्तक वाचत बसते. रुद्र शांतपणे जेवत होता. रूममध्ये शांतता होती. दोघेही अजिबात बोलत नव्हते. मध्येच रुद्रला कॉल येतो. रुद्र कॉलवरती बोलत बोलत जेवण करू लागतो. कॉल कट करून तो परत जेवू लागतो. तेवढ्यात अनन्या बोलते, जेवताना नेहमी शांतपणे जेवावे. अजिबात दुसरे कोणतेही काम करू नये. आपले लक्ष जेवणाकडेच असावे. एकतर तुम्ही जेवणाकडे दुर्लक्ष करता आणि त्यात जेवतानासुद्धा काम करत असता. रुद्र अनन्याचे बोलणे ऐकत जेवत होता. तो सुद्धा लगेचच बोलतो, माझ्याकडे जेवणासाठी सुद्धा टाईम नसतो. मी असाच नेहमी बिझी असतो. राहा ना मग बिझी. आता तरी कशाला जेवत आहात? जेवण सोडून द्या ना तुम्ही. तुम्ही फक्त तुमची कंपनी, तुमचा सगळा काही बिझनेस हे एकच सांभाळत बसा ना. जेवायची काही गरज आहे ना? काम करून तुमचं पोट भरतच असेल की. हे ताट ना तुम्ही मला द्या. राहू दे जेवायचं. थोडंसं खाल्लं आहे ना तुम्ही, बास आता. आता इथून पुढे जेवायची काहीच गरज नाही. अनन्या रुद्रच्या जवळ जाऊन त्याच्या हातातील ते जेवणाचे ताट काढून घेत बोलते. तेच रुद्र ते ताट बाजूला करत बोलतो, नाही नाही नाही, मी जेवणार आहे. मला भूक लागलेली आहे. एवढं समजतं तर जेवताना फक्त जेवावंच ना माणसाने. हे तुम्ही जे काही कमावता, काम करता, ते चांगलं आयुष्य मिळावं म्हणूनच ना. मग त्याचा परिणाम तुम्ही तुमच्या जेवणावरती का आणता? तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमची तब्येत सांभाळून आणि वेळेवरती जेवून केलं तर चांगलंच आहे ना. मग तुम्ही इतकं कमवता त्याचा काय फायदा? जर तुम्ही सुखाने 4 घास खाऊ शकत नसाल तर एवढी प्रॉपर्टी मिळवून, एवढं काम करून, एवढी तुमच्या हाताखाली माणसं कामाला असून काय उपयोग? मग तुमच्या कंपनीमधला एखादा साधा एम्प्लॉई बरा ना. तो थोडंफार कष्ट करून 4 पैसे मिळवतो, पण सुखाने जगतो, वेळेवरती जेवण तरी करतो. हे बघ, माझ्या कंपनीतल्या एम्प्लॉई आणि मी याच्याशी तू कम्पेअर नको करू. आमच्या दोघांमध्ये खूप फरक आहे. त्याला फक्त ठराविक काम करायचं असतं, पण मला अख्खी कंपनी सांभाळायची असते.
हो, मी कुठे म्हटलं तुम्हाला काम नसतं. तुम्ही बोलता ते करेक्ट आहे. सगळ्यांपेक्षा तुम्हालाच जास्त काम असेलही. पण हे सगळं काही जे काही करता ते घरच्यांसाठी आणि स्वतःसाठीच करत असता ना. ऐषारामी जीवन जगता यावं म्हणूनच ना. पण जगताय का तुम्ही असं आयुष्य? नाही ना. अनन्या जे काही बोलत होती ते कदाचित रुद्रलासुद्धा पटत होतं. पण रुद्र काहीच बोलत नाही. तो त्याचा मोबाईल बाजूला ठेवतो आणि जेवण करू लागतो. जेवण झाल्यानंतर रुद्र जाण्यासाठी त्याचे आवरू लागतो. हळूहळू वेळ जवळ येत होती. रुद्र काही वेळातच त्याचा आवरतो. 2 दिवसांसाठी बाहेर दिल्लीला जाणार होता. जसा वेळ येईल तसं अनन्याची चुळबुळ जास्तच वाढत होती. ती तिच्या साडीच्या पदराशी खेळत इकडे तिकडे फेऱ्या मारत होती आणि रुद्र त्याचा आवरत होता. कधी जाणार आहात तुम्ही? अनन्या रुद्रकडे बघून विचारते. का? मी जावं असंच वाटत आहे ना. तुला घाईच झाली असेल ना मी कधी इथून जातो याची. म्हणजे या रूममध्ये या बेडवरती तुला निवांतपणे झोपता येईल. माझी कटकट नसणार. बरोबर ना? रुद्रचे बोलणे ऐकून अनुला जास्तच राग येतो. तिची चिडचिड वाढत होती. हो, जे समजायचं आहे ना ते तुम्ही समजा. मला काहीच फरक पडत नाही. पण तुम्ही कधी जाणार आहात हे तरी सांगाल का? जाईन थोड्याच वेळात. एक अर्ध्या तासांमध्ये. 5 वाजता माझी फ्लॅट आहे. 4 वाजता इथून मी निघेन. मग रिटर्न घरी परत कधी याल? आय डोंट नो. 2 दिवसांसाठी मी जात आहे. पण कदाचित त्यापेक्षा जास्त वेळसुद्धा लागू शकतो मला. अनन्या एवढे बोलून परत रूममध्ये एरझाऱ्या मारू लागते. तिला खरं तर काय होत आहे हे तिलाच समजत नव्हते. हळूहळू वेळ जाईल तशी तिची चिडचिड जास्तच वाढत होती. रुद्रचं सुद्धा तिच्याकडे लक्ष होतं, पण तिचं वागणं त्याला मात्र फारसं काही समजत नव्हतं. तुम्हाला चहा कॉफी काही हवं आहे का? मी बनवून आणू का तुमच्यासाठी? नाही नको, मी आत्ता जेवलो आहे. बाहेर मी काहीतरी घेईन. बरं. अनन्या नाराज होऊन बोलते आणि परत चुळबुळ करत इकडे तिकडे बघू लागते. रुद्रला तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन समजत नव्हते. थोडीशी टेन्शनमध्ये होती. थोडासा चेहरा नाराज असल्यासारखा सुद्धा दिसत होता. पदराशी ती सारखीच खेळत होती. रुद्र हळूहळू तिच्या जवळ येऊ लागतो. त्याची पावले तिच्या दिशेने वळत होती. अनन्याचे लक्ष रुद्रकडे जाते. रुद्र तिच्या जवळ काय येत आहे हे तिला मात्र समजत नव्हते. म्हणून रुद्र जसजसा तिच्या जवळ येईल तसतशी तिची पावले हळूहळू मागे जात होती. एक क्षण असा येतो की अनन्याची पावले जागीच थांबतात, कारण मागे तिला कुठेही जायला जागाच नव्हती. रुद्र तिच्या जास्तच जवळ आलेला होता. दोघांच्याही मनात काहीतरी होतं, पण ते दोघांनाही समजत नव्हतं. रुद्रसुद्धा अचानकच असं का वागत होता? अचानक त्याच्या मनामध्ये काय आलं म्हणून तो इतक्या तिच्या जवळ गेलेला होता? अनन्यासुद्धा त्याच्या एकटक डोळ्यामध्ये बघत होती. तिच्या डोळ्यामध्ये भीती नव्हती, पण एक वेगळीच भावना होती. रुद्रसुद्धा एकटकपणे तिच्याकडे बघत होता. हळूहळू दोघांमध्ये वारा जाईल इतकेसुद्धा अंतर राहिले नव्हते. दोघे एकमेकांच्या जवळ उभा राहून फक्त एकमेकांकडे एकटक बघत होते. दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत होते. रुद्रचा हात तिच्या गालावरती आलेल्या केसांजवळ जातो. तिच्या गालावरती तिचे मोकळे सोडलेले केस पुढे आलेले होते. रुद्र एका हाताने तिचे केस हळूच तिच्या कानामागे सारतो. रुद्रचा स्पर्श न कळत गालाला होताच अनन्या तिचे डोळे अलगदपणे मिटून घेते. रुद्र तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. काय होत होते हे त्यांना समजत नव्हतं. अनन्या परत डोळे उघडते तर रुद्र तिच्याकडे बघत होता. अनन्याला लाजून नजर खाली करून घेते. रुद्र तिच्या हनुवटीला पकडतो आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो. तो त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या हळूहळू जवळ आणत होता. मी निघतोय, रुद्र बोलतो आणि पटकन अनुपासून बाजूला होतो. अनन्याला खरं तर एका क्षणासाठी आत्ता काय घडले हे समजत नव्हते. अचानक काही क्षणासाठी रुद्र तिच्या जवळ आला काय आणि एकदम असं मी निघतोय म्हणून एवढेच बोलून तिच्यापासून दूर झाला काय? जणू तिला आणखीन काही अपेक्षित होतं. तो त्याची बॅग घेऊन बाहेर जात होता. अनन्या पाठमोऱ्या रुद्रकडे बघत होती. तिला काय होत होते तिला समजत नव्हते. थोडी अस्वस्थ झालेली होती ती. अहो, अनन्या पटकन रुद्रला आवाज देते. अनन्याचा आवाज ऐकून रुद्र जागच्या जागी थांबतो, पण तिच्याकडे मात्र बघत नाही. त्याने एकदा तिच्याकडे बघावे असं तिला वाटत होतं, पण रुद्र तिच्याकडे बघत नव्हता. त्याचा चेहरा दरवाजा दिशेकडे होता. तो जाण्याच्या तयारीमध्ये होता. अनन्या पटकन रुद्रच्या जवळ येते आणि रुद्रसमोर उभी राहते.
रुद्र प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता. अनन्या मात्र त्याच्याकडे अस्वस्थपणे बघत होती. तिला काहीतरी बोलायचं होतं. काय झालं? रुद्र विचारतो. "अ, ते अ, ते अ, ते तू फक्त इतकंच बोलणार आहेस का? मला उशीर होत आहे. फ्लाईट आहे माझी फ्लाईट मिस होईल." हो, तुम्ही लवकर या आणि काळजी घ्या. वेळेवरती जेवण करा, जास्त जागरण नका करू आणि कामाचा सुद्धा जास्त लोड नका घेऊ." अनन्या एका दमात सगळं काही बोलून मोकळी होते. रुद्र तिच्याकडेच बघत होता. तो काहीच बोलला नाही. अनन्याला सुद्धा थोडं वेगळं वाटलं होतं. रुद्र काहीच न बोलता परत बाहेर जाऊ लागतो. अहो, अनन्या परत रुद्रला आवाज देते. परत अनुचा आवाज ऐकून रुद्र जागच्या जागी थांबतो. तु तु तुम्ही पोचल्यावर कॉल कराल का? हां, बघू. एवढं बोलून रुद्र परत जाऊ लागतो. अनु मात्र रुद्रकडे बघत होती. तीसुद्धा त्याच्या मागे जाते. घरच्यांना सवय होती. रुद्र असे सारखे सारखे बाहेर जात होता, त्यामुळे घरच्यांसाठी हे काही नवीन नव्हते. पण अनुसाठी हे नवीन काहीतरी होतं. रुद्र खाली जातो. ड्रायव्हरने गाडी ऑलरेडी काढलेलीच होती. ड्रायव्हर त्याच्या बॅग्स ठेवतो. रुद्र गाडीमध्ये बसणार तेवढ्यात रुद्रचं लक्ष अनन्याकडे जाते. अनन्या गाडीजवळ येऊन उभी होती. आणखीन काही बोलायचं आहे का? रुद्र मोबाईलमध्ये काहीतरी करत बोलतो. नाही, काही नाही." "मग इथे का आलेली आहेस?" ते ते तुम्ही बाहेर जात आहात ना, म्हणून तुम्हाला इथंपर्यंत सोडायला आलेले होते." त्याची काही गरज नाही. ड्रायव्हर, गाडी स्टार्ट करा, उशीर होत आहे." रुद्र बोलतो तसं ड्रायव्हर पटकन गाडी स्टार्ट करतो आणि रुद्रची गाडी रस्त्याने जाऊ लागते. अनन्या मात्र रुद्रच्या गाडीकडे जोपर्यंत गाडी दिसत नाही तोपर्यंत बघत होती. गाडी स्टार्ट होताच इकडे रुद्रसुद्धा एक मोठा श्वास घेतो. त्यालासुद्धा समजत नव्हतं त्याला काय होत आहे. तोसुद्धा गाडीच्या मिररमधून अनन्याला बघत होता. पण या सगळ्याची जाणीव त्याला करून द्यायची नव्हती, म्हणून तो मुद्दामच अशा पद्धतीने तिच्याशी वागत होता. अनन्या आतमध्ये जाते तर गिरीजा हॉलमध्ये बसलेली होती. "काय गं, बाहेर कुठून आलीस? कुठे बाहेर गेली होतीस का?" नाही आई, ते लंडनला गेले ना, मग यांना सोडण्यासाठी फक्त दरवाजापर्यंत गेले होते." "अच्छा, रुद्र गेला का?" "हो आई, ते आत्ताच गेले." अनन्यासुद्धा थोडा वेळ हॉलमध्ये गिरीजाजवळ बसते आणि परत रूममध्ये जाते. तिला आता रूम मोकळी मोकळी वाटत होती. रोज रुद्रचा बाबर रूममध्ये असायचा. जास्तीत जास्त तो बेडवरतीच लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला असायचा. न कळत का होईना, पण अनन्याला रुद्रची सवय झालेली होती. ती रूममध्ये थोडीफार आवराआवर करते. दुपारी तिने जेवण बनवले होते, त्यामुळे अर्थातच रात्री तिला कोणी जेवण बनवू देणारच नव्हते. आता काही कामसुद्धा नव्हते. ती थोडी बाल्कनीमध्ये जाते आणि बाल्कनीमध्ये निरीक्षण करू लागते. रुद्रने बाल्कनीमध्ये फक्त एक साधासा सोफा ठेवलेला होता. बाकी बाल्कनीमध्ये काहीच वस्तू नव्हत्या. रूमसुद्धा मोठमोठ्या महागड्या वस्तूंनी भरलेली होती, पण रूममध्ये असं डेकोरेशन वगैरे अजिबात नव्हतं. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. बाकीच्यांच्या रूममध्ये अगदी छान डेकोरेशन केलेले होते, पण रुद्रची रूम फक्त वस्तूंनी भरलेली होती. तिच्या मनात काहीतरी येते आणि ती आजींच्या रूममध्ये जाते. "आजी." "अगं अनु, ये ना, दरवाजामधूनच काय आवाज देतेस?" अनन्या हसतच आतमध्ये येते. आजी बेडवरती कसलं तरी पुस्तक वाचत बसलेल्या होत्या. "बस अनु बाळा, काय म्हणतेस?" "आजी, तुमच्याकडे वेळ आहे ना?" "हो आहे ना, बोल की, काय बोलायचं आहे तुला?" "आजी, मला खरं तर यांच्याबद्दल बोलायचं होतं. म्हणजे हे कसे आहेत हे जाणून घ्यायचं होतं. तुम्हाला तर माहिती आहे ना, आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. 1 वर्षात आम्ही वेगळे होऊ." "अनु, खरं तर मला रुद्राचा रागच येतो. त्याने ही जी काही पद्धत वापरली आहे ना, ही खूप चुकीची वापरलेली आहे. लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असू शकते का? अगं, लग्न म्हणजे काय हे त्याला माहितीच नाही. त्याने लग्न म्हणजे एक डील समजलेलं आहे. आत्तापर्यंत फक्त बिझनेसमध्ये वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स करून त्याने स्वतःचं आयुष्यसुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट बनवलं आहे. फक्त तू म्हणतेस म्हणून मी रुद्रशी अजिबात काही बोलत नाही. तो विषयसुद्धा काढत नाही, पण मला खरंच हे पटलेलं नाही.
पण एका हाताने कधी कधी वाटतं कसं का होईना त्यामुळे तुझ्यासारखी गुणी मुलगी या घरामध्ये आली, घराला घर पण आलं, मला माझी नातसून मिळाली. फक्त तू कायम या घरात राहावं असं वाटतंय. आजी, मला नाही वाटत मी या घरात कायम राहील, आणि तसं माझ्या मनामध्ये सुद्धा काही नाही. आणि मी या घराला शोभेल अशी मुलगीसुद्धा नाही ना. कदाचित त्यांच्यासाठी या घरासाठी तुमच्या स्टेटससाठी मॅच होणारी मुलगी दुसरी कोणीतरी असेल. अगं ए वेडाबाई, असा काय विचार करतेस? स्टेटस बघून लग्न करतात का गं? बाकीचे करत असतील, पण आम्ही तसा विचार अजिबात करत नाही. मला सांग, जर एखादी श्रीमंत आमच्या स्टेटसची मुलगी आम्ही बघितली असती, रुद्रसाठी केली असती, तर ती तुझ्यासारखी नक्कीच वागली नसती. फक्त पार्टी करा, इकडे फिरा तिकडे फिरा, शॉपिंग करा, इतकंच फक्त तिने केलं असतं. आणि रुद्रची काळजीसुद्धा तिने घेतली नसतीच. म्हणूनच मी त्याच्यासमोर अट घातली होती, लग्न करायचे पण एखाद्या गरीब मुलीशी, श्रीमंत मुलीशी नाही. देव खरंच माझ्या पाठीशी आहे बघ, म्हणून रुद्रला तू भेटलीस आणि तुमचं लग्न झालं. आता फक्त देव माझी एकच परीक्षा बघत आहे की तुम्हा दोघांना कायम एकत्र बांधून ठेवायचं आहे. आजी, तुम्ही प्लीज असा विचार नका करू. यांच्या मनात असं काहीच नाही. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतानाच आधीच त्यांनी मला 1 वर्ष आम्ही दोघे एकत्र असणार हे सांगितलं होतं. आम्ही 1 वर्षानंतर एकत्र कसं काय असू शकतो? असू शकता अनु, नक्कीच असू शकता. आता फक्त तुमच्या लग्नाला 1 महिना झालेला आहे, अजून तुझ्या हातामध्ये 11 महिने आहेत. बरं झालं, तूच विषय काढलास. मलाच या विषयावरती तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे आजी, मला काही समजलं नाही. अनन्या, रुद्रच्या भूतकाळाबद्दल मी तुला सगळं सांगितलं आहे. वीणा कशी मुलगी होती, तिने काय केलं आणि रुद्रला काही त्रास झाला, हे सगळं काही मी तुला सांगितलं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून रुद्र असं वागतो. तो आतून असा नाही गं. आता तू जरी मला सांगत नशील, कोणाजवळ बोलत नशील, तर मला माहिती आहे रुद्र आणि तुझ्यामध्ये काहीच ठीक नाही. तो तुझ्याशी कदाचित नीट बोलतसुद्धा नसेल. असं असणार, 100% असणार. पण तू त्याला चेंज करू शकतेस. पण आजी, मी कसं काय यांना चेंज करू? अनु, तुला रुद्रबद्दल काय वाटतं हे मला सांग. आजी, मी कधीच असं कोणाबद्दल विचार नाही केला, त्यामुळे मी लगेचच यांच्याबद्दल कसं काय सांगू शकते? हो अनु, तू बोलतेस ते सुद्धा खरं आहे. पण आमच्या काळामध्ये कसं होतं सांगू का? आम्ही लग्न ठरलं तरीसुद्धा एकमेकांना बघत नव्हतो. त्यावेळी तसा नियमच होता. अगदी लग्न झाल्यानंतर आम्ही एकमेकांना बघायचो, मग समजायचा आपला नवरा कसा आहे, आपली बायको कशी आहे. आता तुमच्या काळात खूप सोयी निघालेत गं. तुमच्या सोयीने सगळं चालतं. आधी तुम्ही एकमेकांना डेट करता, नंतर लग्न करायचे आहे की नाही ते ठरवता, आणि आता तर काय हे नवीनच आलेले आहे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं. लग्न म्हणजे आता तुम्ही या पिढीने काही वेगळंच समजून घेतलेलं आहे. शारीरिक भूक भागली पाहिजे, हेच काही या पिढीचे विचार आहेत बघ. पण आमच्याकडे असं नव्हतं. पहिल्यांदा लग्नानंतर बघितलेला नवरा आणि बायकोला एकमेकांना समजून घेणं हे त्यांचं काम होतं. लग्न झाल्यानंतर कोणी बोलू शकत नव्हतं, ना मला नवरा आवडला नाही, मला बायको आवडली नाही. जसं असेल त्यामध्ये एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा स्वभाव जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून तर त्यावेळेचे संसार जास्त वेळ टिकायचे, जास्त भांडण होत नव्हती. पण आता सगळं बदललेलं आहे. आपलं घर जरी श्रीमंत असेल, सगळ्या सुखसोयी असतील, मोठा बिझनेस असेल, तरीही आपल्या घरातल्या स्त्रिया खूप संस्कारी आहेत. म्हणूनच मी तशी सून मला करून घेतली. गिरिजासुद्धा तुझ्यासारखीच आहे गं, आणि आता तूसुद्धा अशीच आहेस. घर नेहमी बांधून ठेवणारी मुलगी सून या घराला मिळायला हवी, अशीच माझी इच्छा होती, आणि ती इच्छा पूर्ण झाली. अनन्या, तसंच मला वाटतं की तू रुद्रला समजून घे. तो कसा आहे आधी नीट बघ. तुलासुद्धा तो हळूहळू समजायला लागेल, आणि कदाचित तोसुद्धा तुला आवडू लागेल. हे बघ बाळा, मी कधीच तुझ्यावर कसलाही फोर्स करणार नाही. रुद्रसारखं तुलासुद्धा हे नातं नको असेल, तुलासुद्धा हे नातं फक्त 1 वर्षासाठी हवं असेल, तर मी तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही. पण जर तुला हे नातं हवं असेल तर काय हरकत आहे? एकदा तुमच्या दोघांच्या नात्याला एक चान्स द्या. रुद्रचा स्वभाव कसा आहे माहिती आहे. तो पुढाकार घेणार नाही, पण तू तर समजूतदार आहेस ना. त्यामुळे मला वाटतं की तू रुद्रला समजून घे, त्याला पूर्णपणे ओळखायला शिक. मग बघ तुलासुद्धा तो आवडू लागेल. पण आजी, हे सगळं माझं झालं, यांचं काय? जर कदाचित मला हे भविष्यामध्ये आवडू लागले, पण त्यांना मी आवडत नसेल तर? यांना माझ्यासोबत राहायचे नसेल तर?
अनु, तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेव. आता फक्त तू रुद्रला चांगले ओळख. तुझ्याकडे अजून 1 वर्ष आहे. त्या वर्षामध्ये रुद्र कसा आहे पूर्णपणे जाणून घे. मग मी तुला पुढचं सगळं काही सांगेन. घेशील ना रुद्रला जाणून? अनन्या काहीतरी विचार करते आणि परत आजींकडे बघत बोलते. हो आजी, नक्कीच मी प्रयत्न करेन. दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसतात. अनन्याचे सारखे सारखे लक्ष घड्याळाकडे जात होते. आजी, ते दिल्लीला जायला साधारणपणे किती वेळ लागतो? का गं, असं काय विचारत आहेस? आजी, आता यांना जाऊन 2-2.5 तास झाले ना, मग एवढ्या वेळात ते दिल्लीला पोहोचले असतील का? अगं अनु, फ्लॅटने गेले तर लगेच पोचते. आणि तो तर फ्लॅटने गेलेला आहे, तो पोहोचलासुद्धा असेल. मग मला कॉल करून सांगितले का नाही? अनन्या तोंडामध्येच हळूहळू बडबडते. काय गं अनु, काय झालं? नाही, काही नाही आजी. अगं बोल ना अनु, काय झाले? काय आहे तुझ्या मनात? आजी, मी यांना जाताना कॉल करायला सांगितला होता. पोहोचल्यावरती कॉल करा बोलले होते, पण यांनी कॉल केलाच नाही. अगं वेडाबाई, म्हणून नाराज झाली आहेस का तू? करेल का तो कॉल? अनन्या नाराज होऊन बोलते. तेवढ्यात आजींचा मोबाईल वाजतो. आजी मोबाईल बघतात तर रुद्रचा कॉल आलेला होता. बघ, नाव काढलं आणि त्याचा कॉल आला. आजींना कॉल केला पण मला नाही केला. अनन्या मनामध्ये विचार करते. इकडे आजी कॉल रिसीव करतात. हॅलो, बोल रे, पोचलास का तू? हो आजी, बराच उशीर झाले, मी पोचलो आहे दिल्लीला. बरं, ठीक आहे. आजी, ते मला काहीतरी सांगायचं होतं तुला. रुद्र फोनवरती दुसऱ्या बाजूने बोलतो. ते तिकडे आजी बोलतात. हां बोल ना, काय झाले? सगळं काही ठीक आहे ना? हो आजी, मी आता सगळं काही ठीक करेनच. डोंट वरी, तो प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल. बरं चालेल, कर. आता तू तुझं काम कर, मी कॉल ठेवते. आजी कॉल कट करू लागतात. तेवढ्यात रुद्र बोलतो. आजी थांब ना, मला दुसरे तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. काय रे, काय झालं, बोल ना. आजी, तू तिला सांगशील का मी पोचलो आहे ते? तिला म्हणजे कोणाला रे? तुझ्या मॉमला का? सांगते ना. नाही, तिला नाही. मग कोणाला? रेवाला. अरे रेवाला काय, तिला तर माहितीसुद्धा नसेल तू गेलेला आहेस ते, पण तरीसुद्धा मी तिला सांगते तू पोहोचला आहेस म्हणून. आजी नाही गं, रेवालासुद्धा नाही. मग कोणाला रे? आजी मुद्दामच रुद्राला चिडवत बोलत होत्या. त्यांना माहिती होते रुद्राला नक्की काय बोलायचं आहे. अनन्या मात्र प्रश्नार्थक नजरेने आजीकडे बघत होती. नक्की हे दोघे काय बोलत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. आजी, आपल्या घरात आणखीन एक व्यक्ती आहे ना? कोण रे? नाव घे ना, म्हणजे मला समजेल. आजी मुद्दामच बोलतात. तेच इकडे रुद्र इरिटेट होऊन बोलतो. जाऊ दे, सोड तू, विषय सोड, मी काम करतो, बाय. रुद्र पटकन कॉल कट करतो. रुद्रचं वागणं बघून आजी हसू लागतात. आजी, काय झालं? तुम्ही असं का हसत आहात? अगं वेडा आहे तुझा नवरा. मला सांग, त्याच्याकडे तुझा नंबर आहे की नाही? नंबर नसेल, अनु विचार करत बोलते. तुझ्याकडे तरी आहे का? आजी विचारतात. नाही, अनन्या नाराज होत बोलते. आजी डोक्याला हात लावून बोलतात. धन्य आहात तुम्ही दोघेही. अगं तुला सांगावं म्हणून त्याने मला कॉल करून हे सगळं काही सांगितले, पण तुझं मात्र तो नावच घेत नाही. फक्त तिला सांगशील का एवढेच तो बोलत होता. शेवटी कंटाळून त्याने कॉल कट केला. आजी हसत बोलतात. अनन्यासुद्धा लाजून लाल झालेली होती. रुद्राने आठवणीने का होईना आजींजवळ का असेना पण तो पोहोचला आहे कळवले म्हणून अनन्याला थोडेसे बरे वाटत होते. हे घे, रुद्रचा हा नंबर मी पाठवला आहे बघ तुला, सेव्ह करून घे आणि नंतर त्याला तू स्वतःहून कॉल कर, म्हणजे मी कबाब में हड्डी येणार नाही. आजी हसत बोलतात. मी आलेच. अनन्या पटकन तिच्या रूममध्ये जाते. वेडी आहेत दोघंसुद्धा, न कळत का होईना हळूहळू दोघे एकमेकांकडे ओढत चाललेली आहेत. देवा, दोघांनाही खुश ठेव आणि दोघे एकत्र येऊ देत. आजी हात जोडत बोलतात. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला ना की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. थोडा घशाचा दिवाळी खाऊन खाऊन प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे थोडासा आवाज वेगळा आला असेल तर सॉरी. आणि चुकून आजच्या भागमध्ये ना
लंडनऐवजी 2-3 ठिकाणी दिल्ली आलेलं आहे, ते सुद्धा समजून घ्या. ओके, चला आजचा भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. केअरटेकरचा पार्टसुद्धा आजच येणार आहे. डोंट वरी. बाय, टेक केअर.